यशोमती मैया येऊन गेल्या आणि माझ्यावरती करून गेल्या होत्या. तिने सांगितलं का पंकज आमचाच पोरगा आहे आणि त्याला मीच अध्यक्ष केलं होतं. मला चांगलं आहे, ठीक आहे, मी अनेक मातांचा पोरगा आहे, काही प्रॉब्लेम नाही. परंतु त्यांनी जर का अध्यक्ष मला केलं असं तर मी माझ्या आमदारकीचा राज्यमंत्री पदाचा आत्ताच राजीनामा देतो. मला अध्यक्ष तुम्ही केलं होतं, उद्या म्हणून आमदार मीच केलं, आमदार तुम्ही केलं, मंत्री तुम्ही केलं. आणि काँग्रेसची नेमकी हेच परंपरा आहे का हे मी केलं, ते मी केलं, ते मी केलं. याच्यामुळेच काँग्रेस सपाचट झाली आणि नवनीत भाभी आमच्या जिल्ह्यातले चारच्या चारही आमदार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून देण्याचा काम ह्या वर्धा जिल्ह्यातल्या जनतेनं केलं. आणि आज राजेश बकाने, पंकज भोयर सारखे बहुजन समाजातले पोरं या ठिकाणी आमदार करून दाखवले. नाही तर आपल्या जिल्ह्याचा इतिहास काय होता? आर्मी म्हणजे कोणचं कुटुंब? घराणे होतं, घराणेशाही. आर्मीत वेगळी घराणेशाही, वर्धेत वेगळी घराणेशाही, तुमच्या देवळीत वेगळी घराणेशाही. 25 वर्ष दहशतीच्या राजकारणाचे तुम्ही देवळीकरांनी त्या ठिकाणी बघितले. 25-30 वर्षाचा सततचा संघर्ष आमच्या राजेश बकानेचा बघितला. आणि 2024 साली तुम्ही राजेश बकानेला आमदार केलं. फक्त 1 वर्षाच्या कालावधीमध्ये राजेश बकाने यांनी देवळी सारख्या लहानशा शहरामध्ये जलतरण तलाव मंजूर केला, यशोदा नदी करता त्या ठिकाणी घाट मंजूर केला. परंतु एवढंच नाही तर आमच्या देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींकरिता कार्यक्रम घेण्याकरिता, बैठकी घेण्याकरिता एक मोठं महिला बचत गट भवन देखील त्या ठिकाणी मंजूर केलं. त्याच्यामुळे एकीकडे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार विकासाच्या गोष्टी करतात आणि काँग्रेसचे लोक काय करतात? दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात. 1 वर्ष आधी आपल्या हातून चूक झाली. आपले लोकांमध्ये राहून काम करणारे रामदासजी तडस आपण कुठेतरी कमी पडलो. रामदासजी लोकसभेच्या निवडणुकीत पडले. जो कोणी निवडून दिला त्याला कोणीच बघितला नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.